रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आज आपल्या काठोल येथे हो घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले सर्वांचे नेते, देशाचे नेते सन्माननीय शरद पवार साहेब आज आपल्या काठोलमध्ये आल्या। मी विनंती करतो टाळ्या वाजवून सगळ्यांनी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करा। सन्माननीय साहेब, याच मंचावर तुम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी आल्या होतात आणि साहेब त्यावेळेस 14 ते 19 मध्ये या ठिकाणी पूर्ण गल्ली ते दिल्ली भारतीय जनता पक्षाची सत्ता होती। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, साहेबांच्या मार्गदर्शनाने पुन्हा ही काटोल विधानसभा क्षेत्राची सीट त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी निवडून आणली होती, हे पण कोणाला विसरता कामा नये। त्याच पद्धतीने मंचावर उपस्थित सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शिवसेनेचे अध्यक्ष, या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते, सगळे महाविकास आघाडीचे परिवार, या ठिकाणी मी सगळ्यांचं नाव घेत नाही, थोडं क्षमा करा साहेब। सर्वप्रथम धन्यवाद देतो की मी सलील देशमुख असेल किंवा महाराष्ट्रामधील अन्य तरुण युवकांना त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लढण्याची त्या ठिकाणी संधी दिली। रोहित पाटलाच्या पासनं तर आज ठिकाणी काटोल पासनं तर तिरोडाच्या गोंदियापर्यंत सर्व तरुण मंडळींना त्या ठिकाणी साहेब तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला संधी दिली, त्याच्याबद्दल लाख लाख धन्यवाद। ही तरुण पिढी येणाऱ्या दिवसामध्ये आपण जे आमचा टाकलेला विश्वास आहे याला सार्थ ठरवण्याशिवाय राहणार नाही साहेब। सन्माननीय शरद पवार साहेबांनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत राजकारणामध्ये, अनेक लोकांना त्या ठिकाणी पुढे आणलं आहे। आता कोण आपल्यासोबत राहिले, कोण नाही राहिले याच्याबद्दल पुन्हा वेगळ्याने त्या सांगण्याची काय त्या ठिकाणी गरज नाही। सन्माननीय साहेब, गेल्या अनेक वर्षापासून मी आपल्या या नरखेड काटोल तालुक्यामध्ये विविध उपक्रम घेऊन, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडाचे असेल, सगळे उपक्रम घेऊन सातत्याने गेल्या 17-18 वर्षापासून आपल्या भागामध्ये सक्रिय साहेब। गेल्या अनेक वर्षापासून आपल्या इकडच्या शेतकरी बांधवांसाठी अनेक आंदोलन केले, मग ते संत्रा मोसंबीचे असतील, सोयाबीनचे असतील, कपाशीचे असतील, कधी अतिवृष्टी झाली असेल, कधी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांवर अडचण निर्माण झाली असेल, असे खूप सारे केसेस साहेब मी असेल माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या लोकांवर या शेतकरी बांधवांसाठी आहे आणि पुढे पण आम्ही तेच करत राहू साहेब। आपला हा शेतकरी बहुल भाग आहे। आपल्या शेतकरी बहुल भागामध्ये जे काही आपल्याला आपल्या शेतकरी बांधवासाठी, आपल्या शेतमजुरासाठी, आमच्या महिलांसाठी, आपल्या तरुण बेरोजगारांसाठी करता आलं ते त्या ठिकाणी आपण सत्तेमध्ये असो की सत्तेमध्ये नसो हे त्या ठिकाणी सातत्याने आपण करत आलो आहे। मी आपल्याला सांगतो 14 ते 19 मध्ये जेव्हा आपली कुठंच सत्ता नव्हती तेव्हा शेतकऱ्यांचे विषय आपण मांडले, शेतकऱ्यांचे विषय मांडले। सन्माननीय शरद पवार साहेब जेव्हा या देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा या देशामध्ये ऐतिहासिक कर्जमाफी त्या ठिकाणी सन्माननीय शरद पवार साहेबांनी केली होती। ज्या पद्धतीने त्यांनी त्या ड्राफ्ट मान्य केला, तुरंत मनमोहन सिंग तेव्हाचे पंतप्रधान साहेबांनी ते मान्य केलं होतं आणि पूर्ण देशामध्ये 70,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी झाली होती। हे शेतकरी कधीच विसरणार नाही साहेब महाराष्ट्रातला, त्या देशातला। आज काय शरद पवार साहेब फक्त महाराष्ट्रातले नाही, सन्माननीय शरद पवार साहेब कुठल्याही राज्यामध्ये गेले तर शेतकरी बांधव मोठ्या अपेक्षेने शरद पवार साहेबांकडे पाहतात की हा एक माणूस आहे जो त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेल्यावर आपला महाराष्ट्राचा तख्त किंवा आपल्या शेतकऱ्यांची बाजू पुरजोरपणे मांडतो। असे हे नेते सन्माननीय शरद पवार साहेब आहे। पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचे केंद्रबिंदू साहेब तुम्ही आहे। पूर्ण देशाचे शेतकरी आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या अपेक्षेने पाहतात। गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहून राहिलो, साधारणतः 2 वर्ष व्हायला आले या जुलमी भारतीय जनता पक्षाची सरकार त्या ठिकाणी केंद्रामध्ये आहे। 2 वर्षापासून त्या ठिकाणी पंजाब हरियाणाचे शेतकरी बांधव आमचे त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते, आपल्या रास्त मागण्याला घेऊन बसले होते। कशा पद्धतीची परिस्थिती केली आपण टीव्ही मध्ये पाहू शकलो नाही, कारण की टीव्ही वाले पण तिकडे गेलेले आहे। त्या ठिकाणी अश्रुधूर, गोळ्या, अशा पद्धतीने इतके मोठे मोठे खेळे हे आमच्या शेतकरी बांधवावर अशा पद्धतीचं कोप करायचं काम या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलं। आपण हे कधी विसरू शकतो का शेतकरी बांधवांनो?
हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. सन्मान्य शरद पवार साहेब होते, यांनी सातत्याने सत्ता कोणाची जरी असेल तरी शेतकऱ्यांचा विषय असेल तो त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल किंवा PM मोदी असतील, त्यांना त्या ठिकाणी जाऊन नेहमी निवेदन दिले, त्यांना नेहमी सल्ला दिला आणि त्यांना नेहमी त्या ठिकाणी सांगितलं की आजच्या घडीमध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल, शेतमजुरांच्या बद्दल काय काय उपाययोजना केले पाहिजे, काय काय योजना केले पाहिजे, या गोष्टीची माहिती, या गोष्टीचा जेवढा अभ्यास सन्मान्य शरद पवार साहेबांना आहे, देशामध्ये कुठल्याही एका व्यक्तीला तशा पद्धतीचा शेतकऱ्यांच्या बद्दल एवढा अभ्यास नाहीये. आणि तशा पद्धतीचा ताकद सन्मान्य शरद पवार साहेबांमध्ये की जे विरोधी पक्ष जरी असेल, सत्ताधारी जरी असेल, ते सगळेच कोणाचं ऐकत असतील तर सन्मान्य शरद पवार साहेबांचं ऐकून राहिले. आणि ते शरद पवार साहेब आज आपली भेट घेण्यासाठी काटोलमध्ये आले. पुन्हा एकदा टाळ्या वाजून त्यांच्या त्या ठिकाणी स्वागत करायची विनंती करतो. सन्मान्य साहेब, गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन, मोर्चे हे तर आपण करतच आलो, पण त्या ठिकाणी गेल्या 5 वर्षापूर्वी, 4.5 वर्षापूर्वी मला आपल्या पक्षाने त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं सदस्य लढण्याची त्या ठिकाणी संधी दिली. हे संधी दिल्याच्या नंतर एक संविधानिक पदावर मी त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी आलो. जिल्हा परिषदचे सदस्य बनलो नाही साहेब, 2 महिन्यांनी कोरोना लागला. 2 महिन्यांनी कोरोना लागला. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पूर्ण जग घरी झोपलं होतं. पूर्ण नेते पदाधिकारी आज जे तुमच्यामध्ये मतं मागायला येतात ते त्या ठिकाणी घराबाहेर निघाले नाही, आपल्या परिवारासोबत होते. हा सलील देशमुख गावागावामध्ये जाऊन, वार्डामध्ये जाऊन जे जे उपाययोजना असेल, फवारणी झाली का, सॅनिटायझर भेटले का, मास्क भेटले का, डॉक्टर आहे का, या सगळ्या गोष्टीचं काम त्या ठिकाणी करायचा प्रयत्न मी एकट्याने नाही केला. मी असं कधीच म्हणणार नाही मी एकटा करतो. माझ्यासोबत बसलेले हे मंचावरचे सगळी मंडळी माझ्या खांद्याला खांद्या लावून होते. साहेब, या लोकांनी पण तेवढंच त्या ठिकाणी संघर्ष केला आणि ते आमच्या लोकांसाठी केला. एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस CBIची पहिली धाड माझ्या घरी पडली होती, पहिली धाड जेव्हा CBIची त्या ठिकाणी पडली होती, त्या ठिकाणी आता त्या अधिकाऱ्यांचं नाव घेत नाही, तो SP लेवलचा एक अधिकारी होता CBIचा. त्यांनी पूर्ण आपली तपासणी केली. तो म्हणे की अभी हम जा रहा है, चांगली गोष्ट आहे. मी म्हणलो याच्यानंतर आमच्या काटोलमध्ये विलगीकरण केंद्र उघडलं आहे. कोरोनाच्या पेशंटला जे तिकडे जाऊन ठेवतात त्याच्यासाठी आता आम्ही तिकडे जाणार. अधिकारी म्हणे नाही तुम ऐसा नहीं कर सकते. मला ऐसा नहीं कर सकते, लिख के दो तुमने, ऐसा नहीं कर सकते. आमच्या जे लोक आहेत त्यांनी आमच्यावर विश्वास जतवला आहे, त्यांचा विश्वास आम्ही सार्थक करणार. तुम्हाला आमच्यासोबत चालायचं, तुम्ही तिकडे चला काटोलला, पण आम्ही त्या ठिकाणी काटोलच्या लोकांना पोरकं सोडणार नाही. अशा पद्धतीची भूमिका घेणारा पण हा सलील देशमुख होता. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या विभागामध्ये कृषी विभाग असेल साहेब, कृषी विभागाच्या माध्यमातून काही सिट्रस इस्टेट असेल, रोपवाटिका असेल, हे नुसतं बोललो नाही, मी त्या ठिकाणी आणली आहे. त्या ठिकाणी जलसंपदा असेल, सिंचन विभाग असेल, सिंचन विभागाच्या माध्यमातून आपल्या या भागामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकल्प खेचून आणायचं काम, जास्तीत जास्त पैसा खेचून आणायचं काम त्या ठिकाणी आपण करत आलोय. सन्माननीय जयंत पाटील साहेब जेव्हा जलसंपदा मंत्री होते तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हती, अडचण नव्हती. सन्माननीय जयंत पाटील साहेब नेहमी सहकार्य करायचे. पण आपण पाहाल आपले महाराष्ट्रातले 40 आमदार गुवाहाटी मार्गे सुरतला गेले, सरकार पडली आणि साहेब आमचा पाठपुरा पण त्या ठिकाणी कमी होऊन गेला. आणि त्या ठिकाणी या लोकांकडे किती वेळा गेलो, फक्त या बसा, पण आपलं काम काही त्या ठिकाणी व्हायचं नाही. परिवहन असेल, परिवहनसाठी पण साहेब त्या ठिकाणी परिवहन असेल, सिंचन असेल, आरोग्य असेल, त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढ असेल, श्रेणीवर्धन असेल, या ठिकाणी डायलिसिस सेंटर असेल, स्त्रियांसाठी सुविधा असेल, याच्यासाठी सातत्यानं सलील देशमुख प्रयत्नशील राहिला आहे, पाठपुरावा केला आहे. हे सगळं या ठिकाणची काटोल नरखेडची नागपूर जिल्ह्याची जनतेला त्या ठिकाणी माहितीच आहे. अशीच काय त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी मित्रांनो मला त्या ठिकाणी भेटली नाही. काहीतरी आपलं पण त्या ठिकाणी पाठपुरा होता, आपलं पण ठिकाणी त्या धावपळ होती. हे सगळं मी सातत्याने आपल्यामध्ये करत आलो. साहेब, या भागामध्ये औद्योगिकरण झालं पाहिजे याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मी प्रयत्नशील आहे. आपल्याला पण त्या ठिकाणी मी भेटलो होतो. या ठिकाणी आपण पाहाल आपल्या नरखेडमध्ये 400 एकर जमीन त्या ठिकाणी नरखेड MIDC साठी घेतली साहेब. आणि त्या ठिकाणी अंतिम अधिसूचना पण जारी झाली आहे. लवकरच तिकडे नरखेड MIDCचं काम सुरू होऊन जाईल. काटोलमध्ये 90 कोटी रुपयाचं पायाभूत सुविधेचं काम त्या ठिकाणी सुरू होऊन जाईल साहेब. हे सगळं काम आपल्या या भागामध्ये रोजगार आणण्यासाठी त्या ठिकाणी करून राहिलोय. या ठिकाणी साहेब आपल्या जवळच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर रेल्वे विभागाच्या माध्यमातून होणार आहे. याच्या माध्यमातून आपल्याकडे या भागामध्ये एक धक्का झाला पाहिजे, एक त्या ठिकाणी एक शेड झालं पाहिजे,
जेणेकरून माल धक्का तिकडे येईल, तिकडे गोडाऊन बनतील, असे अनेक विविध प्रकल्प असतील. त्याच्यासाठी सातत्याने माझा त्या ठिकाणी पाठपुरावा आहे. हे पुस्तक बरंच लोकांना, काही लोकांना भेटलं असेल, कोणाला नसेल भेटलं. या ठिकाणी सगळ्या विभागांचा, साधारणतः महाराष्ट्र शासनाकडे 40 विभाग आहे. ते 40 विभागांचा माझा जो रोड मॅप आहे, माझे जे काम आहे, हे त्या ठिकाणी आपल्या पुढे मी सुपूर्त केलं आहे. कृपया हे पण आपल्या नजरेपासून त्या ठिकाणी पाहून घ्या. शेतकरी असेल, आमचं सुशिक्षित बेरोजगार असेल, याच्यासाठी आवाज उचलायचं काम त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी आमच्या या भागामध्ये MPSC UPSC या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण भेटलं पाहिजे विद्यार्थ्यांना. बहुतांश विद्यार्थी या ठिकाणी अमरावतीहून, नागपूरहून, ग्रामीण भागातून पुण्याला शिकायला जातात. अशांचं त्या ठिकाणी शिक्षण आपल्या काटोलमध्ये झालं पाहिजे. असे केंद्र, डिजिटल लायब्ररी, वाचनालय हे उघडायचं साहेब माझा या काळामध्ये मानस आहे. अनेक वाचनालय, अनेक डिजिटल लायब्ररी त्या ठिकाणी आपण सुरू केलं आहे. अजून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं काम करायचं आहे साहेब. गेल्या अनेक काळापासून आपल्याला पण मी भेटलो, आपल्याला पण त्या ठिकाणी मार्गदर्शन मागितलं. आपण पण सांगितलं की तू पुढे जा, या ठिकाणी औद्योगिकरण करायचं असेल तर निश्चित रूपाने शरद पवार साहेबांसारखा आशीर्वाद लागला तर निश्चित रूपाने आपल्या भागामध्ये चांगला कारखाना आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, असं मला त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. नागपूर जिल्ह्याची परिस्थिती तर आपल्याला सांगितली. एअरबस होतं, वेदांता होतं, या ठिकाणी मिहान नावाचा मोठा मल्टी मोडल हब त्या ठिकाणी उघडला होता. या मल्टी मोडल हबमध्ये त्या ठिकाणी एक्सपोर्ट ओरिएंटेड काम होतं, पण तिथं कुठंही मिहानमध्ये एक पण मोठा प्रकल्प येऊ दिला नाही. साहेब यांच्याकडे 10 वर्षापासून सत्ता आहे. 2 मोठे मंत्री आहे, एक मुख्यमंत्री होता, एक आता अर्धा उपमुख्यमंत्री आहे. पण यांना दिल्लीहून फोन येतं आणि हा नागपूरचे प्रकल्प हे कुठं जातात, हे गुजरातला जातात. आणि जसं सांगितलं, अक्षरावती सांगितलं की आमच्या कराळे सरांनी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे. आपल्या नागपूर जिल्ह्यातील 1 लाख लोक, 1 लाख तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध राहू शकली असते, पण ती पण त्या ठिकाणी केली गेली नाही. आपल्या सगळ्यांना हे मुद्दे त्या ठिकाणी माहिती आहे. पुन्हा पुन्हा मी तेच मुद्दे घेत नाही. आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कपाशीची काय परिस्थिती आहे, संत्रा मोसंबीची काय परिस्थिती आहे, हे सगळे मुद्दे आपल्याला कल्पना आहे. पीक विम्याची त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. अजून एक मोठा तोडगा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये काढायचा आहे. कराळे सर, या ठिकाणी आपल्याला आमच्या या भागामध्ये त्या अवघ्या पुष्कळशा महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांचा हदोस खूप आहे. म्हणजे बरेचसे लोक आपली शेती तिकडे करतच नाही, तर त्या सोडून देतात. आणि वन्य प्राणी आमच्याकडे रोही, डुकरं हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पूर्ण आमचं पीक नष्ट होतात. आमच्या लोकांना रात्री जागलीला जावं लागतं आणि हे पीक नष्ट झाल्याच्या नंतर फॉरेस्टकडनं पण पाहिजे तसं कॉम्पन्सेशन भेटत नाही. आणि त्याच्यासाठी बरेच लोकांनी आवाज उचलले, मग आतापर्यंत योग्य तो काय तोडगा निघाला नाही. याच्यासाठी पण मला त्या ठिकाणी लढा करायचा आहे साहेब. आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांनी ताकद दिली तर या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण हा शेतकऱ्यांचा प्रश्न, पीक विम्याचा असेल किंवा जंगली जनावरचा असेल, हा सलील देशमुख त्या ठिकाणी मांडल्याशिवाय राहणार नाही. हे त्या ठिकाणी तुम्हाला मी अभिवचन देतो. या ठिकाणी बोलण्यासारखं तर खूप काही आहे, पण माझ्या गावोगावी बैठका चालू आहे, बऱ्याचशा ठिकाणी सभा चालू आहे. आज आपल्याला सन्माननीय शरद पवार साहेबांना त्या ठिकाणी ऐकायचं आहे. याच्यानंतर सन्माननीय अनिल बाबू पण त्या ठिकाणी काही विषय त्या ठिकाणी मांडतील. आणि हे सगळं होत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचा साथ या ठिकाणी मला लाभला, या गोष्टीचा मला आनंद आहे. एकच गोष्ट बोलतो आणि थांबतो साहेब. जेव्हा अनिल बाबू 14 महिने तुरुंगात होते, सन्मान्य शरद पवार साहेब असतील, सन्मान्य सुप्रियाताई असतील, या पवार परिवाराने नेहमी अनिल बाबू असेल आमच्या परिवाराचा पाहिजे तेवढा साथ दिला. ते आम्ही कोणीच विसरू शकत नाही. आणि ते आमच्या परिवाराचा साथ नाही दिला साहेब, तुम्ही या काटोल नरखेड विदर्भाच्या जनतेचा त्या ठिकाणी तुम्ही साथ दिला साहेब. जेव्हा जेव्हा साहेबांकडे गेलो, साहेबांनी मोठ्या मिटिंगा सोडून मला त्या ठिकाणी बोलून घेतलं. पटकन जे काही त्यांच्याकडनं करता आलं ते केलं. जे षडयंत्र आपल्या नागपूरच्या गड्याने केलं होतं, हे सगळ्यांची इत्तमभूत माहिती आपल्याला त्या ठिकाणी आहे. पण या 14 महिन्यातही साहेब मी कुठं घरी बसलो नाही. या 14 महिन्यातही सातत्यानं आपल्या लोकांच्या जनसंपर्कात राहिलो, त्यांची प्रामाणिक सेवा करायचं काम त्या ठिकाणी केलं. साहेब 2 दिवस मी काटोलला राहायचो, 2 दिवस मी नागपूरला राहायचो आणि 2 दिवस पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालय, सचिवालय आणि मंत्र्यांकडे त्या ठिकाणी मी मुंबईला राहायचो. आणि बरेचसे कामं त्या ठिकाणी आम्ही खेचून आणले. आता बरेचसे कामं राहिले, काही राहून गेले, काही येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला करायचे आहेत. शेतकऱ्यांचे पानधनाची मोठे व्यवस्था येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला करायचं आहे. असे बरेचसे मानस आम्हाला आहे. पण आता जास्त वेळ तुमच्यामध्ये घेत नाही. आपल्याला सन्माननीय शरद पवार साहेबांना पण त्या ठिकाणी ऐकायचं आहे. शेतकऱ्यांसाठी, आपल्या भागासाठी हा सलील देशमुख
त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे समर्पित आहे हेच बोलतो. माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. एकच गोष्ट बोलतो आणि थांबतो की लहरों से डरकर नौका पार नहीं होती. काटोल वाल्याचं थोडंसं अजून जोरात कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. रामकृष्ण हरी वाजवत उतारी. राम कृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.